कैलास पाटील साहेब आणि सर्व उपस्थित धाराशिवकर बंधू भगिनी, आमच्या सहकारी श्री आवळे यांचं अचानक नाव पुकारण्यात आले ते आणि तरी त्यांनी त्यांची बाजू व्यवस्थित मांडली, याबद्दल मी त्यांचे सुद्धा आभार मानतो. त्यांना वाटलं की मीच त्यांचं नाव घेतो, पण कैलास पाटील साहेबांची इच्छा आहे की सगळे नवीन नेतृत्व तयार करायला पाहिजे आणि त्यामुळे त्यांनी त्याचं नाव सुचवलं. मी आज सकाळपासून खूप वेगळा अनुभव आपल्या धाराशिवमध्ये घेत आहे की माझ्या दिवसाची सुरुवात ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत झाली. व्यायाम केला मी खूप जास्त असं प्राणायाम. मला वाटलं की अर्धा तासाचं साधारण प्राणायाम असेल, पण 2 तास जवळपास आम्ही व्यायाम करत होतो आणि त्यांच्या स्ट्रेंथची मला कमाल वाटली की एवढा व्यायाम एखादा माणूस एवढ्या लवचिक पद्धतीने करू शकतो. आणि मला असं वाटते की भारताचे सगळेच नेते अशा प्रकारे फिट असतात. त्यांनी जी प्रेरणा दिलेली आहे त्यानुसार मी आता प्राणायाम सुद्धा दररोज करणार आहे. आतापर्यंत मी जिम करत होतो, मला वाटतं प्राणायाम काय साधं सोपं असेल, पण नुसतं श्वासावर नियंत्रण ठेवणं सुद्धा किती कठीण आहे हे मला आज जाणवलं. आणि त्यानंतर मी त्यांच्यासोबत काही 80च्या जंगलामध्ये पण थोड्या वेळ गेलो. महत्वाची गोष्ट तिथे मला दिसली आणि तिथे मी ओमराजे निंबाळकर साहेब यांच्यासोबत उभारून आम्ही फेसबुक व्हिडिओ पण केला की तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं पर्यावरण विषयक आज्ञापत्र आलं त्या मंदिराच्या आज्ञा. हे आज्ञापत्र अत्यंत महत्वाचा विचार आहे. इथूनच आपण सुरुवात केली पाहिजे असं मला वाटतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणाऱ्यांनी त्यांना सुद्धा भ्रष्टाचारामध्ये एवढं धुरपडून टाकलं की त्यांनी सुद्धा यांच्यासमोर नांगी टाकली अशी परिस्थिती आपण महाराजांना पाहिली. अत्यंत विदारक दृश्य होतं की छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मुकुटासकट खाली कोसळले. 300-350 वर्षानंतर सुद्धा 50 वर्ष केवळ आयुष्य जगलेला एक माणूस, त्याचे विचार अजूनही आपल्याला प्रभावित करतात आणि त्यांचं नाव घेऊन राजकारण करणारे मात्र त्यांच्या पुतळ्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार करतात. अत्यंत विचार. मग छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार या संदर्भात काय होते हे आपण विचारात घेतलं. पुतळे उभारण्यावर त्यांनी कधीच भर दिला नाही. पुतळे उभे करण्यावर त्यांनी कधी पैसा सुद्धा खर्च केला नसता आणि म्हणून ते जाणते राज्य होते. माणसं उभी करणारी जी माणसं आहेत त्याच्यामध्ये राज्यकर्ता म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपण प्रसंगी घेतलं. त्यांचं पर्यावरण विषयक आज्ञापत्र जे आहे हे वाचण्यासारखं आहे. सगळेजण तुम्ही तिथे गेले तर वाचा. आता मला ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील साहेबांनी सांगितलं की सिद्धेश्वरच्या तिथे मंदिराला जे गार्डन केलेलं आहे तिथे सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने पर्यावरण विषयक आज्ञापत्र लावण्यात येतं. मला असं वाटतं की आपण विचार महत्वाचे मानले पाहिजे, व्यक्ती महत्वाच्या मानता कामा नये. आपल्याला सगळ्यांना प्रतिमांमध्ये अडकवून ठेवलं जातं. आपल्याला मागासलेलं राजकारण करण्याचे कायदे म्हणून वापरण्यात येतात. कधी तो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल, कधी तो आंबेडकरांचा पुतळा असेल, कधी तो स्वामी बसवेश्वरांचा पुतळा असेल, कधी तो गौतम बुद्धांचा असेल, कधी एखादा रामाचा पुतळा किंवा मंदिर असेल किंवा एखादी मस्जिद असेल. आपल्याला या सगळ्या पुतळ्यांमध्ये डिवाइड करून सोप्या पद्धतीने राजकारण करता येते असं जर राजकीय लोकांना, राजकीय नेत्यांना वाटत असेल तर आपण माणसं म्हणून केव्हा उभं राहणार, आपण नागरिक म्हणून केव्हा विचार करणार, हा विषय महत्वाचा आहे. पर्यावरणाच्या केसेस चालवताना मी वारंवार अनुभव केला की छोटा मुद्दा आपण घेतला तरी त्याच्यामधून राजकारण तयार. आता जर रामदास कदम यांचे चिरंजीव ते पर्यावरण विभागाचे प्रमुख अध्यक्ष त्यांना केले, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष, त्यासाठी नियम बदलण्यात आले. त्याच्याबद्दल सुद्धा केस पेंडिंग आहे उच्च न्यायालयात. पण रडून मला हे याच्यासाठी आणलं काय पक्षामध्ये असं रडून त्यांनी सांगितलं. त्यांच्या मुलाला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अध्यक्ष देण्यात आला म्हणून. पर्यावरणाच्या क्षेत्रात काम केलेलं असलं पाहिजे, तेवढा वर्षाचा अनुभव असला पाहिजे, एका विशिष्ट प्रकारचं शिक्षण असलं पाहिजे. अशा अनेक अटी असताना
या अटींना बगल देऊन जेव्हा एखाद्या या पदावर बसण्यासाठीची संपूर्ण लायकी नसलेल्या व्यक्तीला पदावर बसवले जाते तेव्हा आपण हे समजून घेऊ शकलो पाहिजे की नियमांचं पाकरून घालून एक प्रकारची हुकुमशाही राबवली जाते. मी अशा अनेक उदाहरण आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी जलदुर्ग बांधला. अत्यंत शास्त्रीय विचार करणारा तर्कशुद्ध विचार करणारा छत्रपती शिवाजी महाराज हे एक व्यक्ती होते. मागे गोविंद पानसरे सरांनी त्यांच्याबद्दल पुस्तक लिहिलं शिवाजी कोण होता, तर त्याच्याबद्दल सुद्धा भडक डोक्याच्या काही लोकांनी की छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल शिवाजी कोण होता असा एकेरी उल्लेख कसा करता असा प्रतिवाद केला. ते पुस्तक वाचू नका म्हणून सांगितलं. मी आपल्याला सांगतो शिवाजी कोण होता हेच बरोबर आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या घरातले व्यक्ती जर आपण मानत असू, आपल्या आईच्या समान मानत असू, आपल्या वडिलांच्या समान मानत असू, तर कोणी तुम्ही आईला असं म्हणता का आई साहेब या इथे बसा मला वाढा असं म्हणतो का? नाही म्हणत. वडिलांना असं म्हणतो का आपण बाबा साहेब या तुम्ही इथे बसा मी इथे बसू का तुमच्या बाजूला असं म्हणत नाही. आपण एक हृदय संवाद साधतो आपल्या आई वडिलांशी. छत्रपती शिवाजी महाराज तशीच एक केवळ प्रतीक नाही तर एक अनुपस्थित गैरहजर असलेली पण तरी वैचारिक दृष्ट्या आपल्या सगळ्यांच्या घरात उपस्थित असलेली जवळची व्यक्ती आहे आणि जवळच्या व्यक्तीला आपण नेहमी आपण एकेरी समजत असतो. त्यामुळे शिवाजी कोण होता म्हणजे मागे आपुलकी आहे, जिव्हाळा आहे, मित्रत्वाचं नातं. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल हे मित्रत्वाचं नातं जे जे तोडू शकत असतील आणि तोडू इच्छित असतील ते सगळेजण महाराष्ट्राचे गृही आहेत. पर्यावरण विषयक विचार मला शिवाजी महाराजांचे महत्वाचे वाटतात. तसे अनेक प्रकारचे आर्थिक विचार सुद्धा महत्वाचे वाटतात. मी आज पर्यावरण विषयक विचारांवर बोलणार आहे. कारण की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो अरबी समुद्रामध्ये प्रस्तावित करण्यात आला तेव्हा त्याच्यामध्ये काही कोळी समाज बांधव आणि काही मराठा समाजातल्या लोकांतर्फे जे डोक्याने विचार करणारे असे होते त्यांच्यातर्फे याचिका दाखल करण्यात त्याच्यामध्ये वकील होते. आणि काही जण प्रश्न उपस्थित करतात हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला विरोध करणारे हे तुमचे वकील का? मी संविधानाची वकिली करतो. मी तुम्हाला आधीच सांगतो ज्या ज्या केसमध्ये संविधानिक मुद्दा आहे ती केस माझी आहे ती आपल्या सगळ्यांची केस आहे अशा दृष्टिकोनातून मी त्याच्याकडे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा अध्यापक आम्ही मगाशी ओमराजे आणि मी एकत्र वाचला. सगळ्या फेसबुकवरून आम्ही ते लोकांना वाचून टाकलं याच्यासाठी की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच्यामध्ये म्हटलंय की कोणीही एखाद्या झाडाची फांदी सुद्धा विनाकारण करू नये. एक झाड नष्ट करणं, एक झाड कापून टाकणं सोपं आहे पण ते झाड वाढवणं हे काही असंच होत नाही. झाड वाढण्यासाठी सुद्धा काही कालावधी लागतो आणि समाजासाठी हितकारक अशा प्रकारची ऑक्सिजनची निर्मिती ते झाड करत असते. आणि त्यामुळे झाड विनाकारण छाटे त्याचे हात कलम करावे असं म्हणणारे शिवाजी महाराज. त्यांनी असं म्हटलं असतं का माझा पुतळा समुद्रात नव्हता पर्यावरणाची हानी करू, मुळीच म्हटलं नसतं. आणि म्हणून आम्ही सांगितलं की तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला विरोध करणारा विषय नाही, त्या स्थानावर ते स्मारक बांधू नये याला म्हणजे त्या जागेला लोकेशनला विरोध आहे. पण काही आजकाल फार उथळ विचारांचे लोक वाढलेले आहेत. घोषणा दिल्या की त्यांना वाटतं आपण आपण विचार समजून घेणं आवश्यक आहे आणि त्यामुळे लोकशाहीचे विचार समजून घ्यायचे असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांपासून सुरुवात करू. तिथे अनेकांचे फोटो लावले. महात्मा फुले आहेत, शाहू महाराज आहेत, संत गाडगे महाराज आहेत, महात्मा गांधी आहेत, साठे आहेत. असे अनेक महान लोक आपल्या इथे होऊन गेले. त्यांचा आपला महाराष्ट्र आहे आणि आता आपल्या समोर पुन्हा एक निवडणूक येते. त्या पार्श्वभूमीवर संविधानाचा विचार करून आपण मतदान कुणाला करायचे ठरवलं. सिद्धेश्वर त्या मंदिराच्या तिथे कैलास पाटलांनी आणि ओमराजेंनी एक मोठी बाग तयार करत आहेत, उद्यान तयार करत आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे झाडं लावलेले आहेत. औषधी वनस्पती आहे, फुलपाखरांना आवडेल अशा वनस्पती आहेत म्हणजे फुलपाखरं एकत्र येतील. मोठे वृक्ष आहेत, वेगवेगळ्या धर्मामध्ये स्थान असेल अशा प्रकारचे वृक्ष त्यांनी निवडलेले आहेत.
बॉटनिकल गार्डनचा एक भाग केलेला आहे. आणि मी आजूबाजूला पाहत होतो, जाताना येताना परत सुद्धा मागे वळून पाहिलं की ती पाटी तिथे लावलेली आहे, तुम्ही त्या वृक्षारोपण केलेल्या जागांच्या तिथे. या दोघांचा कुठेही फोटो नाही. आजकाल तर लगेच एखादा बेंच लावला बसायला तर संकल्पना नगरसेवक येते असं तुम्ही काय फोटो लावतो. आपल्याला असेच लोक पाहिजे जे आम्ही जनतेसाठी, नागरिकांसाठी प्रेमापोटी, आमच्या जबाबदारीमध्ये काहीतरी करणार, जे आमचा फोटो लावण्याची गरज नाही, असेच लोक पाहिजे. म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो. हिंदुत्व सोडलं असं म्हणून ते गेले आपले एकनाथ शिंदे. हा मोठा विषय आहे. एकनाथ शिंदे या विषयावर काही लोक आता पीएचडी करायला पाहिजे असं मला वाटतं. जे राज्यशास्त्राचा अभ्यास करत असतील, संविधानाचा अभ्यास करत असतील, त्यांना मी विषय सुचवणार आहे काही जणांना की तुम्ही एकनाथ शिंदे या प्रवृत्तीचा अभ्यास करणारा एखादा पीएचडीचा प्रवर्तक आहे. ही ऐच्छिक पद्धतीने आपल्याला कसं वाटतं की एखादा पक्ष हुकुमशाही आहे, ऐच्छिक पद्धतीने आपल्याला कसं वाटतं की आता या पक्षात मला राहायचं नाही. आपल्या स्वतःच्या मर्जीने आपण कसं ठरवतो की अनेक लोकांना घेऊन आपण पळून जाऊ शकतो, आणि नंतर आपण कबुली जबाब देतो की हे सगळं आम्ही ठरवून केलं होतं, कारण की रात्रीच्या अंधारात मी देवेंद्र फडणवीस यांना भेटायला जायचो आणि पहाटे सूर्योदय व्हायच्या आधी माहितीच नाही. संविधानाची हत्या करणारे जे मानसिकता घेऊन फिरतात त्यांची मानसिकता काय असते या संदर्भात एखादा खरंच अभ्यास होण्याची गरज. मग त्यांना परत वाटते की आपण सगळेजण फार जास्त धर्मांध आहोत असं त्यांना वाटते. बा एक दोन गोष्टी लक्षात घ्या, धार्मिक असणं वेगळं आणि धर्मांध असणं. सरळ सरळ हिंदू जीवन जगणारा, साध्या पद्धतीने मुस्लिम जीवन जगणारा, बौद्ध जीवन जगणारा, जैन समाजाच्या नीतीवर जीवन जगणारा हे माणसं आहेत भारतीय नागरिक. कट्टरवादी जे होतात आणि ज्यांना कट्टरवादी केलं जाते ते त्या धर्माचे सुद्धा लागते आणि भारताचे नागरिक सुद्धा होत नाही लक्षात. आणि म्हणून लोकशाहीला पहिला धोका आहे तो कट्टरवादी मुस्लिमांचा आहे, कट्टरवादी हिंदूंचा आहे, प्रत्येक कट्टरवादी विचार करणाऱ्या व्यक्तींचा. सगळेच कट्टरवादी नसतात हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. आपल्याला कट्टरवादी केलं जातं आणि मग आपल्या भावनांना काहीतरी उचवणारं काम केलं. माझे आजोबा फार चांगली शेती करायचे. दुष्काळग्रस्त भागातील शेती करताना त्यांनी असं ठरवलं की चांगलं बियाणं आपण तयार केलं पाहिजे. आणि मग वांग हे असं काही खूप चांगलं पीक आहे असं मानलं जात नाही, प्रतिष्ठेचं पीक आहे असं मानलं जात नाही. त्यांनी ठरवलं सगळ्या आपल्या शेतात वांग लावायचं आणि अत्यंत उत्तम दर्जाचे वांगे त्यांनी निर्माण केले. त्याचं बी त्यांनी तयार केलं, वाढवलं आणि ते बी अनेक शेतकऱ्यांना आपण द्यायचं असं वाटप केलं. त्यांनी हे सुद्धा प्रयोग सुरू केले त्यावेळेस की चांगलं बियाणं तयार करून आपण आपल्या मित्रांना वाटलं पाहिजे आणि शेती समृद्ध केली पाहिजे. आमच्या घराची पिंडी उघडली सगळ्या गायी म्हशी पाळलेल्या असतात. मी त्या गायी म्हशी होते वाटले. खूप गायी म्हशी आपल्या घरी होत्या. आमच्या इथल्या गायी म्हशी रस्ता क्रॉस करायच्या, मेन तो डांबरी रस्ता जो असायचा तो, तेव्हा सगळी ट्रॅफिक आजूबाजूची थांबून जायची, एवढ्या गायी म्हशी. आणि त्यांनी उत्तम प्रकारे गोपालन केलं. तेव्हा महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री वसंतराव चव्हाण नाही आणि त्यांनी त्यांना एक मोठी ढाल दिली होती उत्तम गाई गोपालनाची. हे मी याच्यासाठी सांगतोय की माझ्या आजोबांनी मला सांगितलं गोसेवा हा विषय वेगळा आणि गोरक्षा हा विषय. हे सगळे प्राणी जे आहेत त्यांना आपण डोमेस्टिक अॅनिमल म्हणतो, घरगुती प्राणी म्हणतो, आपल्या कुटुंबाचे घटक आपण म्हणतो. त्या सगळ्यांसोबत आपण जीवन जगत असतो. त्यांची आपण सेवा केली पाहिजे. बैलांची सेवा केली पाहिजे, गायींची सेवा केली पाहिजे. आमच्या घरी घोडे पण होते, घोड्यांची सेवा केली पाहिजे. परंतु जेव्हा आपण म्हणतो याची रक्षा केली पाहिजे तेव्हा तो राजकीय विषय आहे. आपण या राजकीय विषयामध्ये पडायचं नाही असं ठरवणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली पाहिजे. ही वाढत नाहीये, ही वाढू दिली जात नाहीये. उलट असा प्रकारचा संतुलित विचार करणारे लोकच नसले पाहिजे अशीच विचार काही राजकीय पक्षांची आहे. आणि त्यामुळे आपण आता पाहिलं परवा त्या एकनाथ शिंदेनी एक मूर्खपणाची घोषणा केली. गाईला राज्यमाता म्हणायचं होतं. त्या बदलापूरमध्ये ज्या 2 मुलींवर अत्याचार झाले
त्याच्यावर अत्याचार झालेल्या, त्या अत्याचार केलेल्या आरोपीला शिक्षा देण्याची साधी यंत्रणा हा माणूस वापरू शकला नाही, त्या मुलींना सुरक्षा देऊ शकला नाही, आणि आता लोक गायींना राज्यमाता म्हणतात. अत्यंत बोगस आणि मूर्खपणा त्यांचा. मग काहीतरी घोषणा केली पाहिजे. सरकारचे पैसे उधळपट्टी करायला मोकळ जातात. मग सांगितलं की गायींना आता दररोज आपण 50 रुपये, जे 30 रुपये द्यायचे ते 20 रुपये वाढवून दिले आणि 50 रुपये चाऱ्यासाठी, सेवासाठी, देखभालीसाठी. मग गायीची सेवा करण्यासाठी कुणाचाच नकार नाही. म्हणून मी माझं बॅकग्राऊंड सांगितलं की मी त्या परिवारात मागायची ते गोसेवेला महत्वाचं आहे. देवनाचा जो कत्तलखाना होता तिथे कत्तल होऊ नये अशा प्रकारे सगळ्यांना दिसणारी आणि वाईट वाटत होती. त्यासाठी माझ्या वडिलांनी तिथे आंदोलन केलेलं आहे. त्यामुळे मी अधिकाराने सांगू शकतो की गोसेवाच महत्वाची आहे. गोरक्षा आणि गायीचं राजकारण हे अत्यंत वाईट आहे. मग आता हे 50 रुपये देत असताना हिशोब केला का काही? या महाराष्ट्रामध्ये मी अत्यंत जबाबदारीने सांगतो, आमच्या हायकोर्टातल्या केसमध्ये हा मुद्दा मी नमूद केलेला होता. या महाराष्ट्रामध्ये आजही जवळपास 80,000 ते 1,00,000 मुलं हे भुकेने मरतात, कुपोषित होऊन मरतात. माणसांचे मुलं जगवायचे नाही आणि गायींसाठी धर्माचं राजकारण करण्यासाठी 30 रुपये दिलेले असताना 20 रुपये वाढवून 50 रुपये द्यायचे आणि तो सरकारवर सगळा भार टाकायचा. हा मूर्खपणा आहे आणि हा राजकारणाचा भाग. हा गायीचा विषय का मी घेतला असं काही जण म्हणतात. तुमच्यामध्ये काही जण बसलेले असतील जे भाषण ऐकायला आले असतील, दुसऱ्या कोणत्या तरी विचारांचे असतील, काय बोलत नाही. काही वेळाने त्यांना सहज नाही, त्यांनी निघून जावं बाहेर असं माझं म्हणणं आहे. कारण माझे विचार अत्यंत संविधानाशी प्रामाणिक असलेले. तुम्ही संविधान न मानणारे लोक काय करू शकता? या देशामध्ये आजही बदलापूरची घटना ऍडव्होकेट यांनी सांगितली, त्याची डिटेल्स अजून आपल्याला सांगतो. या महाराष्ट्रामध्ये अजूनही स्त्री, गायी आणि नद्या या सुरक्षित नाहीत. स्त्रियांच्या सुरक्षिततेबद्दल आणि सन्मानाबद्दल, गायींच्या सन्मानाबद्दल आणि जीवनाबद्दल, नद्यांच्या सुरक्षिततेबद्दल आणि अस्तित्वाबद्दल हे राजकीय लोक बोलतच नाही. नदी अत्यंत महत्वाचा विषय आहे. तुम्ही कधी एखादा राजकीय पक्ष दाखवला, त्यांनी म्हटलं असेल की जोपर्यंत या नदीचं पाणी चांगलं होत नाही तोपर्यंत आम्ही इथे उपोषण करणार, आंदोलन करणार, मोर्चा करणार. सांगा मला एक उदाहरण. या महाराष्ट्रावर प्रेमा म्हणतात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, एकदा तरी विषय काढला नद्यांचा. आज ते मोठी आले होते, नदी जोड प्रकल्प करणार आहे असं त्यांनी जाहीर केलं. पैशाची उधळपट्टी आहे. ते कोणी जर जलतज्ञ बसले असतील, त्या पाण्याच्या प्रश्नात काम करणारे बसले असतील, किंवा इथे भूगोल जाणणारे विद्यार्थी बसले असतील, ते साधे विद्यार्थी सुद्धा सांगतील की जसा जसा कंटूर असतो जमिनीचा, उतार चढाव असतात, त्याप्रमाणे नदीने आपला मार्ग आखलेला असतो. तुम्ही भूगोल शास्त्राच्या विरुद्ध जाऊन नद्या जोडण्याचा प्रकल्प करणार असाल तर ते निसर्गाच्या विरुद्ध आहे. आणि त्यामुळे अनेक तज्ञांनी त्याला विरोध केलेला. पण आपण मुलींना काही बघू शकत नाही, ते काही शिकलेले वगैरे नाही, त्याच्यामध्ये काही घेऊ शकत. आम्ही निर्भय बनवतो हे सगळे विषय आता यावेळी जास्त प्रकर्षाने म्हणणाऱ्या हवेचे, पाण्याचे, शिक्षणाचे, आरोग्याचे या प्रश्नांवर आम्ही उत्तर मागतो. पण आम्ही आता उत्तर केवळ जे सत्ताधारी सध्याचे आहेत आणि ते त्यावेळेस राहणार नाही आहेत त्यांनाच मागत नाही. आम्ही मागच्या वेळेस महाविकास आघाडीचे सगळ्या घटक पक्षांना बिनशर्त पाठिंबा दिला. आता आमचा बिनशर्त पाठिंबा नाही, आमचा तुम्हाला सशक्त पाठिंबा आहे. की तुम्ही निवडून आल्यावर, मी तर मगाशी कैलास पाटलांना म्हटलं की तुम्ही निवडून येणार, एवढंच नाही तर कैलास पाटील मंत्री पण असणार. पण त्यांना आमचा पाठिंबा असताना एक शर्त आहे, आमच्या अटी आहे की तुम्ही शिक्षण, आरोग्य, पाणी, हवा या सगळ्या प्रश्नांवर हिरिरीने काम केलं पाहिजे. त्या प्रश्नांबद्दल बोललं पाहिजे. लोकांचं जीवन कसं चांगलं होईल याच्यावर तुम्ही लक्ष केंद्रित केलं पाहिजे. तुम्हाला वारंवार हे आता सत्तेत असलेले आता विरोधी होणार, ते तुम्हाला वारंवार होणार, तुम्हाला वाईट प्रश्नांवर होणार, तुम्हाला अनावश्यक विषयांवर बोलायला भाग पाडणार. त्या उत्तर देण्यासाठी कदाचित एक वेगळा मंत्री नेमा.
पण माझं म्हणणं आहे की जनतेच्या आणि नागरिकांच्या जीवन सुधारण्याच्या प्रश्नांवर काम झालं पाहिजे, ही आमची अट आहे. निर्भय बनो ही चळवळ लोकांकडून लोकशक्तीकडे येणारा एक प्रवाह आहे की लोक ताकदवान झाले. जे राजकीय नेते, जे राजकीय पक्ष सामान्य माणूस ताकदवान झाला की घाबरत असतील, ते राजकारण करण्यासाठी लायक नाही असं म्हणून त्यांच्यावर सुरी मारण्याची गरज. कायद्याचे आणि संविधानाचे अनेक प्रश्न होते. मोदी, शहा आणि देवेंद्र फडणवीस या तिघांनी निवडून तयार. मी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस सांगितलं होतं, केवळ मोदी विरोधी लाट नाही, महाराष्ट्रामध्ये केवळ मोदी विरोधी लाट नाही तर देवेंद्र फडणवीस विरोधी लाट आहे. महाराष्ट्राने जसा मान सन्मान दिला तसा तो मान सन्मान या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्याकडून काढून घेण्यात. मिलिटरीमध्ये तुम्हाला माहिती अशी पद्धत असते, पोलिसांमध्ये असते. त्या माणसाने चुकीचं काम केलं की त्याला अपमानित करून त्याचे ते स्टार्स काढून घेतले जातात. ज्यावेळेस आपल्याला जबाबदारी आहे देवेंद्र फडणवीसांना जे स्टार करून दिलेले आहेत ते काढून घ्यायचे. केवळ पक्षाचा विचार करणारा माणूस एवढा मोठा नेता आपण केला कसा, हा प्रश्न आहे. केवळ राजकीय पक्षासोबत घेतात, केवळ स्वतःच्या पक्षासोबत बदल घेतात, केवळ टोमणे मारतात, केवळ इतरांना अत्यंत वाईट घेतात, असे हात करतात किंवा असे हात करतात किंवा काय करतात ते ठरलेलं नाही. तुमच्याजवळ देहबोली सुद्धा नाही वेगळी. अभिजात मराठीचा दर्जा मराठी भाषेला दिला असं सांगितलं. बघा, कायदेविषयक आणि संविधान विषयक धोरण जे आहे त्याच्यानुसार भाषा जी अभिजात म्हणून दर्जा द्यायची त्याच्याबद्दलची प्रक्रिया आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी त्याच्याबद्दलचं भाषण संसदेत विधानसभेत केलं होतं, मागणी केली होती, प्रस्ताव पाठवला. मराठी लोकांचे मन जिंकण्यासाठी निवडणुकीच्या तोंडावर काही आपली शिकवी करून जर अभिजात मराठीचा भाषेचा दर्जा दिला असेल तर तेवढंच पुरेसं नाही. आपण लक्षात घेतलं पाहिजे, कारण वास्तव काय आहे? वास्तव आहे की महाराष्ट्रातल्या 14,000 मराठी शाळा बंद पडलेल्या आहेत. काय करता मराठी भाषेला अभिजात दर्जा देऊन? मराठीमध्ये विद्यार्थी शिकणार नाही, मराठी शाळांना तुम्ही अनुदान देणार नाही, मराठी शाळा वाढवणार नाही, मराठी शाळांची परिस्थिती लुटण्यासारखी करून टाकलेली आणि 14,000 शाळा तुम्ही मोजून घ्या, 14,000 शाळा यांनी बंद केलेल्या आहेत मराठी असलेल्या. अभिजात भाषेचा दर्जा देऊन काय चाटायचा आहे? हा संविधानिक विचार आपण केला. त्यामुळे दिशाभूल होऊ देऊ नका. अत्यंत स्पष्टपणे बघा आजूबाजूला काय सुरू आहे. आपले डोळे उघडे ठेवा, कान उघडे ठेवा आणि आपण स्वतः विचार करा. त्या व्हॉट्सअपवर आणि फेसबुकवर आणि कुठे कुठे काय काय येणार असेल त्याच्यावर नुसता विश्वास ठेवू नका. ते बरेचदा अर्ध सत्य आणि मोडलेलं सत्य असतं. आपल्याला सहभागी लोकशाहीची मागणी करायला पाहिजे. त्यासाठी संविधान म्हणजे एक नागरिक शहाणपण देणारी ताकद आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिताना ज्या मजबूतीने संविधान लिहिलेलं आहे, सर्वसमावेशक पद्धतीने संविधान लिहिलेलं आहे, भारतातल्या प्रत्येक माणसाला जोडणारा दुवा हे संविधानिक आणि संविधानिक मूल्य राहील अशा पद्धतीने संविधान लिहिलं आहे. त्या डॉक्टर आंबेडकरांना आपण सलाम करायला. की एक माणूस जो अत्याचार, अन्याय सहन करून विषमतेचे सगळे जगण्याचे चटके भोगू आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर संविधान लिहिण्याची जबाबदारी घेतो आणि संविधान लिहित असताना बदल्याची भावना ठेवत नाही की या समाजातल्या विशिष्ट लोकांनी माझ्यावर अत्याचार केला, अन्याय केला, विषमतेचे चटके मला दिले, आता मी सुद्धा बदला घेतो असं न म्हणता या भारतातल्या सगळ्यांना सामूहिक एक ओळख देण्याचं काम की तुम्ही सगळेजण भारतीय आहे, आपण सगळेजण भारतीय आहे. आणि मोठेपणा संविधानाचा आहे की त्यांनी शेवटी लिहिलेलं आहे की हे संविधान आम्ही सर्वजण आमच्या स्वतःवरती अर्पण करत आहोत. ही जी सामूहिकतेची भावना आहे ही साधी नाही, लक्षात घ्या, किंवा शब्द नाही, हा विचार आहे, एक संकल्पना आहे. याच्यामध्ये अपेक्षित आहे की आपण सगळेजण जबाबदारीने स्वतःवरती अर्पण करत असू. ते संविधानात आपलं आहे आणि जे संविधानाची मोडतोड करत असतील ते आपले नाही, ते कुणाचेच आहे.
आरक्षणाचा विषय वारंवार चर्चेत आणला. जरांगे पाटील माझ्याकडे दोनदा येऊन गेले. मनोज जरांगे अत्यंत उत्तम माणूस आहे, प्रामाणिकतेने समाजासाठी त्यांचा अभ्यास नसेल, त्यांचं वाचन नसेल, पण साधेपणाने एक मागणी सातत्याने करत राहणार आणि त्यासाठी अडून राहणार. मी त्यांना म्हटलं की मगाशी ओमराजांनी सांगितलं होतं त्यांची तब्येत नाही आहे उपोषण करण्यासाठी, हा माणूस बघावे. त्यामुळे मी त्यांना सुद्धा सांगितलं की उपोषण तुम्ही असं केव्हाही करत जाऊ आणि मग ही मागणी कशी मागायला पाहिजे, याच्यामध्ये खरंच काय दम आहे, दम कसा आणता येईल याच्याबद्दलचा कायदेशीर विचार केला. मी त्यांना विचारलं की हा शब्द जो आहे सगळे सोयरे हा तुम्ही कुठून आणला. पुढे सगळे सोयरे याची व्याख्या जर आली तर सगळ्यांना आरक्षण मिळेल, त्याचा तो प्रामाणिक विचार आहे. मी त्यांना 2-3दा बोलून विचारलं सगळे सोयरे हा शब्द म्हणजे याची व्याख्या कशी करता येईल आपल्याला, कारण की केवळ महाराष्ट्रापुरते कायदे बदलून चालणार नाही. सगळे सोयरे म्हटलं तर फॅमिली लॉच्या संदर्भात जे जे कायदे असतील ते सगळे बदलावे लागतील आणि त्याचा विचार त्यांनी तेवढा केलेला आहे असं मला दिसलं. पण मी त्यांना पुन्हा विचारलं सगळे सोयरे हा शब्द आला की त्यांनी मला जे सांगितलं ते महत्वाचं आहे. त्यांनी मला सांगितलं की प्रकाश आंबेडकरांनी मला शब्द सांगितला आणि तो हिंदू कोड बिल मध्ये असं त्यांनी सांगितलं. मी त्यांना म्हटलं त्यांना आपण आता फुललो, त्यांना विचारलो की सगळे सोयरे हा शब्द हिंदू कोड बिल मध्ये कोणत्या काळाला दाखवा. आपल्याला कुठेतरी या सगळ्या गोष्टींची स्पष्टता आहे. मी जरांगे पाटलांना विचारलं की सगळे सोयरे जे नोटिफिकेशन काढलं ते कोणत्या कागदपत्रांच्या आधारे काढलं, ते कागदपत्र तरी मागवा म्हणजे मला अभ्यास करता येईल, मला काहीतरी सल्ला देता येईल, तुम्हाला पाहिजे असेल तर. त्यांना कोणतेही कागदपत्र नाही, केवळ नोटीस काय नोटिफिकेशन होते. सगळे सोयरे ही व्याख्या ऍक्सेप्ट करून नोटिफिकेशन काढत असताना सरकारने कोणत्या कागदपत्रांचा विचार करून कशाच्या आधारे निर्णय घेतलेला आहे त्याच्याबद्दलची मंत्रिमंडळाचे काही मीटिंग झाले असतील, त्याच्याबद्दलचे काही अहवाल असेल, मिनिट्स ऑफ मीटिंग असतील, ते जरांगे पाटलांना देणे सरकारची जबाबदारी आहे. पण यांना पारदर्शक कोणते निर्णय घ्यायचे नाही. आंदोलन झालं की शमवण्यासाठी काहीतरी करायचं असं म्हणून हे प्रश्न संपला. आणि म्हणून मला तेव्हापासून वाटते की हा प्रश्न केवळ मराठा आरक्षणाचा नाही, हा प्रश्न राजस्थान मधल्या आरक्षण मागणाऱ्या गुर्जर लोकांचा आहे, हा गुजरात मधल्या पाटीदार लोकांचा आहे, हा पंजाब आणि हरियाणा मधल्या लोकांचा प्रश्न आहे जिथे काही समाज मोठ्या प्रमाणात आरक्षणाची मागणी करतो आहे. आणि त्यामुळे संविधानिक बदल केल्याशिवाय, संविधानिक सुधारणा केल्याशिवाय कोणालाही एका राज्यातल्या लोकांना आरक्षण देता येणार नाही. म्हणून हा प्रश्न नरेंद्र मोदी यांचा आणि त्याची मागणी त्यांच्याकडे करावी. पण हे कधीच त्यांना कोणी सांगत नाही. त्यांची दिशाभूल केली जाते, आम्ही दिलं हे सांगितलं आणि म्हणून ते एका विशिष्ट व्यक्तीवर चुकून बोलत असतात, कारण की त्यांनी त्यांची फसवणूक केली. दुसरा आरक्षणाचा अँगल आहे की राहुल गांधींनी भाषण केल्यासारखं. राहुल गांधींनी अमेरिकेमध्ये भाषण केलं. ज्यांनी कोणी ते ऐकलं असेल, ज्यांना इंग्लिश कळत असेल, त्या सगळ्या लोकांना लक्ष ठेवलं की राहुल गांधींनी आरक्षण विरोधी भूमिका घेतलेलीच नाही. तरी सुद्धा आता काही आंबेडकरी चळवळीच्या संबंधित विचारधारा असलेल्या लोकांना आकर्षित करून देवेंद्र फडणवीस यांनी असं पसरवणं सुरू केलेलं आहे की राहुल गांधी यांनी आरक्षण विरोधी भूमिका मांडली, आरक्षण रद्द झालं पाहिजे असं म्हणलं. राहुल गांधींनी तसं म्हटलेलंच नाही. राहुल गांधी म्हणाले की फेअर ऍटमॉस्फिअर या देशात येईपर्यंत आरक्षण रद्द होऊ शकत नाही. फेअर ऍटमॉस्फिअर आलं तर रद्द होऊ शकेल, रद्द करता येईल. आणि हे आंबेडकरांचं म्हणणं तर स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी हे म्हटलेलं. राजकारण आपण मुद्द्यांचं करावं असं माझं म्हणणं आहे. म्हणून मी उदाहरण म्हणतो, मुद्द्यांचं राजकारण करा, पण वैरलागू मुद्दे उपटून काढून लोकांचं माती बळकावायची, लोकांच्या हातात दगड आले पाहिजे अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करायची, हे लोकशाहीला घातक आहे. आणि असं राजकारण करणारे लोक सुद्धा चुकीचे काम. जे युनियन ऑफ स्टेट आहे, संघ राज्य आहे आपलं, हे सुद्धा कोणी मान्य करत नाही.
संघराज्य पद्धतीमध्ये सतत लुडबुड करणारे लोक संविधान विरोधी म्हणतात ते चिडतात. त्यांनी सांगितलं की निर्भय बंधू आंदोलनातर्फे हे भाषण जे करतात विशेषतः त्यांना माझ्यावर होता की संविधान विरोधी आम्हाला म्हणतात, हे खोटं नरेटिव्ह पसरवत आहेत असं त्यांनी सांगितलं. माझे मित्र विश्वभर चौधरी सुद्धा अनेकदा बोलले संविधान असं मोडतोड होत आहे आणि मग आमच्या दोघांवर काहीतरी केसेस झाल्या पाहिजे, आम्हाला दोघांना कुठेतरी फसवलं पाहिजे अशा प्रकारचं नियोजन करण्यासाठी पार्श्वभूमी तयार करण्यात येते की हे संविधान विरोधी म्हणतात, आम्हाला हे खोटं नरेटिव्ह पसरवत आहेत. आणि आता तर एकनाथ शिंदे सुद्धा म्हणतात की संविधान विरोधी आम्ही असल्याचं खोटं नरेटिव्ह पसरवलं झालं असं म्हणतात. वारंवार सांगतात. माझा आपल्याला सांगणं आहे की इथे आले कधी तर त्यांना विचारा नरेटिव्हची स्पेलिंग काय. कुणी सांगितलं ते काही बोलत आहेत असं कसं मुख्यमंत्री तुम्ही म्हणा, आपण निवडलेला नाही ते येऊन बसले आपल्याला. पण हे आपल्यावरच येऊन बसले नाही, संविधानावर तर होतं झालेलं आहे लक्षात. आणि त्यामुळे यांचा पुनर्विचार आपल्याला करता आला. स्वच्छ भारत अभियान सुरू करण्यात आलं. लोक कराटा आणि झाडू हातात कसं धरायचं शिकले. सुरुवातीला फोटो काढताना त्यांना लक्षात येत होते की असं धरायचं नाही. या महाराष्ट्राने काढले महाराज पाहिलेले आहे. सूर्योदय होण्याच्या पूर्वी लोकांची अंगण आणि गावाच्या गावात सापडून हा माणूस निघून जात होता. वाटलं पाहता तुम्ही या माझा फोटो काढा आणि ते फोटो पुढे स्वच्छता करणार. चांगले कपडे चांगल्या रंगांचं कॉम्बिनेशन घातलेल्या लोकांना आपण चांगलं समजायला लागतो, हा आपला दोष आहे. यांचे मन स्वच्छ नाही. आता स्वच्छ भारत अभियान जे आहे ते पुढच्या पातळीवर येणाऱ्या सरकारने महाराष्ट्रात नेलं पाहिजे. त्यांनी शहरी कचरा व्यवस्थापन, गटार व्यवस्थापन, नद्यांचं व्यवस्थापन याच्या दिशेने स्वच्छता अभियान नेलं पाहिजे. तर ते त्या फोटोतून बाहेर निघून प्रत्यक्ष लोकांना फायदा देणारं स्वच्छता अभियान आहे. स्वच्छता अभियान चालूच केलेलं आहे. आपण आता स्वच्छ महाराष्ट्र अभियान सुद्धा आपण आजपासून सुरू आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचा भाग आहे की गलिच्छ मनोवृत्तीचे अस्वच्छ राजकीय लोक जे आहेत त्यांना स्वच्छ करा. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक हा एक मोठा संग्राम असणार आहे लक्षात घ्या. त्यामुळे तुमचे संविधानिक विचार अत्यंत बळकट ठेवले पाहिजे, कायम ठेवले पाहिजे. सतत नजरेसमोर ते लक्ष ठेवण्याची गरज आहे असं माझं म्हणणं आहे. जर आपल्याला संविधानिक दृष्टिकोनातून विचार आपण पाहतो की आताही आपण त्याला 3 पायाची शर्यत आहे. एका बाजूने 3 पाय आहेत महायुतीचे. आज नरेंद्र मोदींचं भाषण झालं तिथे भाषण दिलं, त्यांनी काही 3 पायांचा उल्लेख केला नाही. ते अजूनही डबल इंजिनच म्हणतात कारण की अजित दादा तर त्यांनी डिलीटच केलेला. आपण म्हणून 3 पायाची शर्यत आहे. 3 पाय इकडचे आहेत महायुतीचे, अजित दादा, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे. आणि इकडे 3 पाय आहेत उद्धव ठाकरे साहेब, शरद पवार साहेब आणि काँग्रेस. आता या 3 पायांच्या शर्यतीला आणखी जास्त पोटी देण्यासाठी राजकीय निधी वापरून एक तिसरी आघाडी तयार करण्याचा प्रयत्न केला जातो. हा राजकारण आपल्या सगळ्यांसाठी इंटरेस्टिंग केलेला आहे. जे नाकारलेले टाकाऊ आहेत ते सगळे एकत्र येऊन एक तिसरी आघाडी तयार करतात. आता अशा वेळेस डिसिजन आपण जे घेणार आहे त्याच्याबद्दलची गोंधळाची परिस्थिती मुद्दाम निर्माण केली जात आहे आणि म्हणून सुद्धा आपलं डोकं अत्यंत काबूत ठेवण्याची गरज आहे. ते शीर्षासन करून होईल का मला माहित नाही. शीर्षासन केलं 10 मिनिटं बरं राहील आणि कुठेतरी कृतीकडे रक्त प्रवाह आवश्यक आहे. तरच आपण एक चांगला निर्णय घेऊ शकतो असं मला वाटतं. या निवडणुकीचा रंगमंच तयार होत असताना संविधानाची लोकशाहीची अनेकदा हत्या करण्याचे प्रयत्न झालेले आहेत. मी आपल्याला स्पष्टपणे सांगणार आहे. संविधानाच्या मुखा पांघरलेले जे कपटी मन आहेत ते कोण आहेत हे सुद्धा मला आपल्यासमोर सांगायचं. मी नावं घेत असलो डायरेक्ट थेटपणे मी त्यांचे उल्लेख करत असलो तरी मी आपल्याला सांगतो की या प्रवृत्तीच्या विरोधात आहे, या लोकांच्या विरोधात मला काही करायचं नाही. 370 कलम आपण विचारात घेतलं पाहिजे.
परवा राज्यपाल सत्यपाल मलिक आले म्हणजे माझे राज्यपाल, तेव्हा ते जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल रविवारी पुण्यामध्ये कार्यक्रम होता. माझ्या भाषणानंतर त्यांचं भाषण होतं. तर मी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही सांगायला पाहिजे महाराष्ट्रातल्या जनतेला घ्या की 370 कलम ज्या पद्धतीने ज्या प्रक्रियेतून काढलं ती प्रक्रिया बरोबर होती. मला काही वाईट वाटलेलं नाही 370 कलम रद्द केल्यानंतर. मला काही वाईट वाटलेलं नाही जम्मू काश्मीरचे विखंड त्यांनी केले. जम्मू काश्मीर आणि लडाख प्रश्न आहे कायद्याची प्रक्रिया संविधानात काय सांगितलं. मग प्रक्रिया काय सांगितली तुम्ही समजून घ्या, कारण त्या जम्मू काश्मीर बद्दल फार आपल्या मनामध्ये भावनिक राजकारण तयार केलं. उद्देश काय आहे करण्याचा हे सुद्धा मी आपल्याला शेवटी सांगितलं. तर राज्यपाल सत्यपाल मलिक यांना मी म्हणालो की अशी प्रक्रिया संविधानात आहे की तिथल्या राज्य सरकारने मंत्रिमंडळाची बैठक आणि संपूर्ण विधानसभेचा ठराव घेतला पाहिजे. तो ठराव त्यांनी केंद्र सरकारकडे पाठवला पाहिजे. केंद्र सरकारने त्याच्यावर विचार केला पाहिजे आणि तो राष्ट्रपतींकडे पाठवला पाहिजे आणि मग राष्ट्रपतींनी त्याचं कन्फर्मेशन करून त्यानंतर त्याबद्दलचा निर्णय घेतला पाहिजे आणि अशा पद्धतीने 370 कलम रद्द होऊ शकते असं संविधान सांगितलं. मग आता असं केलं का हा प्रश्न आहे. मग यांनी काय केलं, यांनी आधी केलं की 370 कलम किंवा इतर कायद्याचे संविधानाचे कलम आहे त्याचा अर्थ काढण्याबद्दलचा एक कलम आहे. त्याचा अर्थ कसा काढायचा ते कलम आधी यांनी बदललं, त्याच्यामध्ये अमेंडमेंट केली आणि सगळे अर्थ काढण्याचे अधिकार केंद्र सरकारने अशा अर्थाने तो बदल करून घेतला आणि त्या कलमाचा अर्थ काय काढायचा हे ठरवलं. आणि मग यांनी ठरवलं की गव्हर्नर तिथले म्हणजेच राज्य सरकार, गव्हर्नरने जो निर्णय घेतला असेल तो राज्य सरकारनेच घेतला असं समजायचं आणि त्या आधारावर म्हणजे सगळं नाट्यमय घटना घडून त्यांनी 370 कलम रद्द केला. आपला या संविधानिक प्रक्रियेला काटावर घेण्याचा विषय जो आहे त्याच्या संदर्भात की तुम्ही म्हणता तुम्ही संविधान विरोधी नाही आणि मग तुम्ही सातत्याने संविधानाची तोडमोड करून निर्णय घेता हे मान्य आहे का. मी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना विचारलं की तुम्ही आता नाही आहे कारण तुम्ही सत्ता पण बोलायला लागले तर तुम्ही हे सांगितलं पाहिजे, कारण की तुम्ही पार्टनर क्राईम आहात. तुम्ही त्या गुन्हेगारीमध्ये सहभागी आहात, तुम्ही स्वतः सही केलेली आहे आणि तुम्ही गव्हर्नर पाठवलेली आहे. तुम्ही मान्य नसतं. एका गव्हर्नरची इच्छा म्हणजे त्या राज्याची इच्छा असते का हे तुम्ही सांगा. संविधानामध्ये सांगितलं गव्हर्नरची इच्छा काही असेल तरी गव्हर्नरची इच्छा म्हणजे राज्य मंत्रिमंडळाची किंवा त्या विधानसभेची इच्छा असं नाही. मग तरी सुद्धा तुम्ही असा निर्णय का घेतला त्यांनी सांगितलं अमित शहाने माझ्यावर दबाव आणला आणि त्यामुळे मी हा निर्णय घेतला. पुलवामा बद्दल सुद्धा त्यांनी सांगितलं स्पष्टपणे की पुलवामा एक घडवून आणण्यात आलं आणि जेव्हा यांनी सांगितलं की हे चुकीचं आहे असं करणं, आपले सैनिक मारले जातात, त्यांनी सांगितलं मरणे जो कुछ हो, कारण आपल्या सगळ्यांच्या भावना लोकसभेच्या इलेक्शनसाठी यांना टाळवायच्या. सत्यपाल मलिक सांगत आहेत गव्हर्नर असलेला माणूस त्यांचाच माणूस असलेला. आपण समजून घ्या की कशा पद्धतीने राजकारण होतात. कधी सैनिकांची आहुती, कधी देशाचे तुकडे, कधी देशाचे लोक मेले तरी चालतील, महागाईच्या खाली दबून पिसून गेले तरी चालतील, पण आपलं राजकारण टिकलं पाहिजे, आपला पक्ष काढला पाहिजे. हा कसा जगातला मोठा पक्ष आहे, हा राक्षस आहे आणि त्यामुळे या राक्षसाची असं आपण बोलून राक्षसाची शेवट करण्यासाठी आपण सगळ्यांनी तयार होण्याची गरज आहे. दुसरा एक प्रकार आहे संविधानिक त्याचं पाकडून घेतल्याचा आणि तो आहे इलेक्टोरल बॉन्ड. आपण इलेक्टोरल बॉन्ड बद्दल पाहिलं की सातत्याने याच्यावर आक्षेप घेतला. ज्यावेळेस इलेक्टोरल बॉन्ड हे सजेस्ट करण्यात आलं 2016 मध्ये, तेव्हा त्वरित त्याच्यावर सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल झाली, पण त्या याचिकांची दखल घेण्यात आली नाही. आपण न्यायाधीशांच्या नैतिकतेवर, न्यायाधीशांच्या विश्वासार्हतेवर आपण प्रश्नचिन्ह उपस्थित करायला नको, परंतु आम्ही बघतो नागरिक म्हणून की तुम्ही महत्वाच्या केसेसमध्ये विलंब लावता, त्याच्याबद्दल आम्हाला वाईट वाटते हे तर सांगायलाच पाहिजे. तिथे कोणी पण बसलेलं ही न्यायव्यवस्था आमची आहे, आपल्या सगळ्यांची आहे. इथे काम करणारे वकील फी घेऊन काम करतात, इथे काम करणारे न्यायाधीश आपल्या सगळ्यांच्या टॅक्स मधून पगार घेऊन काम करतात आणि आपण प्रश्न विचारायचा नाही. विचारकांचा आपण धर्मात आम्ही प्रश्न विचारणार, न्यायालयाला सुद्धा प्रश्न
विचारणार, सरन्यायाधीशांना सुद्धा प्रश्न विचारणार की हा विलंब का, विशिष्टच केसेस सुद्धा विलंब का, हा प्रश्न आता आपण नागरिकांनी विचारायला पाहिजे. कारण न्याय व्यवस्था आपल्या मालकीची आहे. तिथे बसलेले लोक आज आहे उद्या ते नवीन येतील कोणीतरी, परंतु असं चालणार नाही हे सांगायला पाहिजे. इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या 2016 पासूनच्या केसेस चालू होत्या, आक्षेप घेण्यात आले होते की चुकीच्या पद्धतीने हे झालेलं आहे, तरी सुद्धा ते सुरू ठेवण्यात आले आणि सुरू झाल्यामुळे सुरू ठेवण्यात आल्यामुळे करोडो रुपयाचा भ्रष्टाचार यांनी केला. आता याची प्रक्रिया काय मी आपल्याला अगदी थोडक्यात सांगतो की यांनी अर्थसंकल्पाच्या संदर्भात मनी बिल जे असतं, मनी बिल मध्ये ते हा विषय मांडला. इलेक्ट्रॉनिक बॉन्डचा मनी बिल मध्ये हा विषय मांडता येत नाही, हा विषय वेगळा आहे, तरी सुद्धा मनी बिल मध्ये मांडला. कारण काय की मनी बिल मध्ये जर मांडला तर लोकसभेत त्यांचं बहुमत आहे, राज्यसभेत तेव्हा बहुमत नव्हतं. मग मनी बिल मध्ये काही मांडलं असेल तर राज्यसभेमध्ये चर्चेसाठी जाण्याची गरज नाही, ते लोकसभेमध्ये ते डायरेक्ट पास होतं आणि तशा प्रकारे ते पास झालं. आणि इलेक्ट्रॉनिक बॉन्ड आम्ही फार प्रामाणिकपणे आणलेला आहे असं सांगण्यात आलं. नंतर आपल्याला लक्षात आलं की ज्यांनी ज्यांनी कोणी यांना चंदा, आपण म्हणतो त्यांना चंदा दिलेला आहे, वर्गणी दिलेली आहे, त्या लोकांना धंदा मिळतो. आणि म्हणून आपण फेसबुकवर, ट्विटरवर, त्याच्यावर, व्हॉट्सअपवर सगळीकडे पाहिलं की एकीकडे नेताजी सुभाषचंद्र बोस आहे, ते म्हणाले होते तू मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, आणि नरेंद्र मोदींचा नारा आहे तू मुझे चंदा दो मैं तुम्हें धंदा दूंगा. हे संविधान विरोधी आहे. मग संविधान विरोधी आम्ही म्हणत होतो तेव्हा एक खोटा आहे सांगत होते, आणि शेवटी सर्वोच्च न्यायालयाने 2023 मध्ये निर्णय दिला आणि स्पष्ट केलं की इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या संदर्भात घेतलेला निर्णय हा असंविधानिक आहे, घटनाबाह्य आहे. मग आता तरी तुम्हाला आम्ही म्हणायचं नाही तुम्ही संविधान विरोधी आहे, हा मुद्दा आहे. आपण अत्यंत अभ्यासू पद्धतीने यांच्या सगळ्या कृतींकडे पाहिलं तर आपल्याला दिसेल की हे संविधान विरोधीच आहे. आता ज्या पद्धतीने हा पैसा वाटणं सुरू केलेला आहे एकनाथ शिंदेने, त्यांच्याजवळ व्यक्तिगत पैसा आहे तो पण ते वाटतात असं म्हणतात लोक, त्यांच्याकडे भरपूर उमेदवार जाणार आहेत कारण वेगळ्या पद्धतीने त्यांच्याकडे बघण्यात येत आहे. आणि दुसरीकडे सरकारचा पैसा वाटण्यात येत आहे, त्याला आपलं विरोध. तुमचा पैसा असेल तुम्ही वाटणार काय करायचं, पण सरकारचा निधी हा अत्यंत प्रामाणिकपणे प्राधान्यक्रमाने कशाला द्यायचा हे ठरवता आलं पाहिजे. ही भूमिका आपली अत्यंत महत्वाची असली पाहिजे. व्यापारी प्रवृत्तीचे जे लोक असतात त्यांनी भारताच्या संविधानाची वाट लावलेली आहे. मग आता यांनी आणखी विचार केला बरोबर. कोल्हापूरच्या सभेमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले की महाराष्ट्रातल्या 48 लोकसभा मतदारसंघांपैकी 14 ते 15 मतदारसंघांमध्ये वोट जिहाद झालेला आहे. मुद्दामून हिंदुत्ववादी असलेल्या उमेदवारांना पाडण्यासाठी वोट जिहाद. हे अत्यंत चुकीचं वक्तव्य आहे, हे संविधान विरोधी. भारतीयत्व काही महत्वाचं नाही म्हणून काही, किंवा भारतीयत्व म्हणजे हिंदुत्वाचा चुलत भाऊ आहे तुमचा, अशा पद्धतीने लोक भारतीयत्वच महत्वाचं आहे. हिंदुत्व ही जगण्याची पद्धत आहे, मुस्लिमत्व ही जगण्याची पद्धत आहे, जैन धर्माचा विचार ही जगण्याची पद्धत आहे, जगण्याचीच पद्धत राहिली पाहिजे. बौद्ध धर्माचा विचार जगण्याची पद्धत आहे, जगण्याचीच पद्धत राहिली पाहिजे. राजकारणाचा विषय करायचा नाही हे सांगणारे नागरिक कुठे आहे? हे नाही आहे. आणि म्हणून यांची संविधानिक अनैतिकता वाढत चालली आहे. वोट जिहाद म्हटलं आणि तेव्हा मी अनेक काँग्रेसच्या नेत्यांना फोन केला, काही नाव सांगत नाही, कारण मला एका काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचा फोन आला सकाळी त्यांनी सांगितलं की काल कोल्हापुरात अशी सभा झाली आणि ते वोट जिहाद म्हटलं त्याच्याबद्दल काहीतरी कायदेशीर कारवाई करायला पाहिजे. म्हटलं करा तुम्ही वकील आहे आणि तुमच्या जर उभं राहा नाही मग तुम्ही नोटीस वगैरे करा काय असेल आपण बोलतो. मी नोटीस तयार केली, माझ्या मनात चीड आहे अशा गोष्टींबद्दल आणि त्यामुळे मी बसून लगेच नोटीस तयार केली. त्या व्यक्तींना फोन लावला त्या नेत्यांना, त्यांना अशी नोटीस तयार झालेली आहे, तुमच्या नावाने नोटीस पाठवायची. तेवढं नाही, आमच्या नेत्यांना मला विचारावं लागेल, प्रदेश अध्यक्षांना विचारावं लागेल. जे संविधानाबद्दल भूमिका घेऊ शकत नाही आणि एकाच माणसाच्या भरोशावर उभं राहून पक्ष चालवतात. तो माणूस पायी चालतो,
मोबदली दुकान लावतो असं म्हणतो आणि यांच्या पक्षाचे लोक अशा पद्धतीने जर वागत असतील तर संविधानिक नैतिकता राजकीय लोकांमध्ये सुद्धा आणण्याची गरज आहे. मग मी दुसऱ्या एका खूप मोठ्या नेत्याला त्यांनी पण सांगितलं सांगतो मी जवळपास 5 नेत्यांना फोन केले. 5ही मोठे मोठे बलाढ्य नेते आहेत त्या पक्षाचे. त्यांनी मला सांगितलं हा फारच महत्वाचा, पण त्यांनी आपल्या नावाने नोटीस पाठवायसाठी संमती शेवटपर्यंत दिली नाही किंवा टाळली. मग शेवटी काँग्रेसचे एक सरचिटणीस आहेत त्यांच्या संदेश त्यांच्या नावाने नोटीस काल आम्ही पाठवली. कारण काय नोटीस पाठवायचं? आम्ही इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला, इलेक्शन कमिशन ऑफ महाराष्ट्राला नोटीस पाठवली. स्टेट इलेक्शन कमिशनला, राज्य निवडणूक आयोगाने या संदर्भात दखल घेतली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. कारण की लोकसभा इलेक्शन मध्ये जेव्हा आचारसंहिता लागू होती तेव्हा सुद्धा नरेंद्र मोदी यांनी जवळपास 5 वेळा जाहीर सभांमध्ये वोट जिहाद या शब्दात यांचा नुसता वोट जिहाद हा शब्द नाहीये. लव जिहाद आहे, वोट जिहाद आहे, लँड जिहाद आहे, इकॉनॉमिक जिहाद आहे, ब्लड जिहाद आहे, कोरोना जिहाद आहे, अशा अनेक वेळा यांनी शब्द वापरले. सगळ्यांची यादी आम्ही नोटीसमध्ये दिलेली आहे. आमचं म्हणणं आहे की या महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये आचारसंहिता लागू झाल्यावर जर देवेंद्र फडणवीस किंवा कोणी पण अशा प्रकारचे वोट जिहाद आणि धार्मिक तेढ निर्माण करणारे शब्द वापरले त्यांच्यावर कारवाई झाली. मुस्लिम समाज या भारताचा अविभाज्य भाग आहे. त्यांनी ठरवलं पार्टिशन झालं तेव्हा की नाही आमच्या पाकिस्तानला या देशात आम्हाला राहायचं आहे. ते सगळे भारतीय आहेत. वारंवार त्या मुस्लिम लोकांना तुम्ही त्रास देता, मानसिक दबाव त्यांच्यावर आणता, देशभक्ती त्यांची सिद्ध केली पाहिजे असं सांगता. हे खोटं तुमचं राजकारण आहे. हे राजकारण संविधान विरोधी आहे. आर्टिकल 75 नुसार मंत्री जे असतात ते राज्यामध्ये शपथ घेतात मंत्री म्हणून आणि ते सांगतात कोणाबद्दलही तुझ्या भाव द्वेष भावना न ठेवता इल्मिल असा शब्द त्यांनी वापरलेला. कोणत्याही धर्माबद्दल आणि कोणाबद्दल आकाश न ठेवता मी या राज्याच्या विकासासाठी काम करेन, निष्ठुर आणि प्रामाणिक पद्धतीने तटस्थ निर्णय घेईन. ही शपथ आहे त्यांची. ही शपथ जर तुम्ही घेतलेली आहे तर तुम्ही असं वोट जिहाद आणि असं धार्मिक तेढ निर्माण करणारं वक्तव्य कसं निर्माण म्हणू शकता आणि जाहीर करू शकता? हे चुकीचं आहे. असा काही लव जिहाद वगैरे होत नसतो. तुमच्या वागणुकीमुळे तुमचे नेते नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या अत्यंत वाईट वागणुकीमुळे आणि असंवैधानिक बेताल वक्तव्यामुळे भारतीय जनता त्रस्त झालेली असल्यामुळे तुमच्या विरुद्ध मत देते. तुम्ही त्याला लव जिहाद म्हणता, कधी काही वोट जिहाद म्हणता, हे चुकीचं. हे आपण सांगितलं. मतांचं ध्रुवीकरण करण्यासाठी मनांचं ध्रुवीकरण होत आहे ही आपल्यासाठी काळजीची गोष्ट असेल. कोणी कुणाला मत द्यायचं त्यांनी ठरवावं, कुणाला मत न देता घरी बसायचं ते त्यांनी ठरवावं. पण माझं म्हणणं असं आहे की लोकशाहीचा एक अत्यंत महत्वाचा उत्सव आहे निवडणुका, त्या पवित्र वातावरणात झाल्या पाहिजे. तन मन धनाने आपण त्याच्यासाठी स्वतः काम केलं पाहिजे. नागरिक म्हणून कोणावर अवलंबून राहतात आणि ती मतदानाची प्रक्रिया एक असते की दिसणारी प्रक्रिया लोकशाही जिवंत असते आणि म्हणून ती जिवंत राहिली पाहिजे असं वाटत असेल तर सगळ्यांनी मतदानाचा विचार अत्यंत सुबुद्ध पद्धतीने केला पाहिजे. कारण इंडिया ही आयडिया आहे, भारत एक संकल्पना आहे. इंग्रजांनी काय म्हटलं तुम्ही आठवा, किंवा भारत स्वतंत्र झाला त्यांनी सांगितलं की एवढ्या सगळ्या जाती धर्मांचा हा देश एकत्र राहू शकणार नाही, काही दिवसात त्या भारताचे तुकडे होणार. पण आपण दाखवून दिलं की आम्ही सगळे जण एका मनाने एकत्र राहू शकतो आणि भारत देश असा सार्वभौम राहू शकतो. आपण दाखवून दिलं. आपण सगळ्यांनी राजकीय लोकांनी केव्हा दाखवून टाकलं असं. आता म्हणत म्हणून हे देश तोडायची सुरुवात करतात आणि म्हणून या सगळ्या राजकीय प्रवृत्ती विरुद्ध आपण एवढंच म्हणत. माहितीसाठी आपल्याला माझे वडील इंदिरा गांधी विरुद्ध त्यांनी आंदोलन केलं आणीबाणीमध्ये, कारण की त्या हुकुमशाही पद्धतीने तेव्हा वागल्या हे त्यांचं म्हणणं असल्यामुळे त्यांनी दिल्लीला आंदोलन केलं आणि ते तिहारच्या जेलमध्ये 16 महिने. हे मी मुद्दाम सांगतो कारण की माझ्या वडिलांना जेव्हा जेव्हा विचारलं त्यांनी सांगितलं की माझी लढाई, माझा राग हा इंदिरा गांधी विरुद्ध नव्हता तर त्या प्रवृत्ती विरुद्ध होता जे संविधानाची तोडफोड करत होते. आणि मग माझाही राग आहे जे संविधानाची तोडफोड करतात त्यांच्याकडे. तेव्हा इंदिरा गांधी होत्या, आता त्याच्यापेक्षा जास्त भयानक हुकुमशाह आहे नरेंद्र मोदी आणि अमित शहा. आणि म्हणून त्यांच्या सगळ्या पक्षाला आमचा विरोध आहे. व्यक्तिगत लोकशाही मानणारा म्हणून माझा विरोध. आपण पाहिलं पाहिजे की राज्य एका अत्यंत उद्विग्न आणि अस्वस्थ मानसिक स्थितीत आहे.
मगाशी ऍडव्होकेट श्रेया यांनी उल्लेख केला त्या घटनेचा. बदलापूरची घटना अत्यंत वाईट आहे. तुम्ही सांगितलं आम्ही का वकीलपत्र दाखल केलं की त्या विक्टीमला मदत मिळाली पाहिजे. जे अन्यायग्रस्त त्या छोट्या छोट्या मुली आहेत त्यांची बाजू कुणीतरी मांडली पाहिजे आणि म्हणून आम्ही गेले अर्ज केला. आमचा काही उद्देश नव्हता दुसरा. परत तिथे आम्ही त्या केससाठी गेलो पण दुसऱ्या केससाठी कल्याणच्या कोर्टात गेलो. त्या वकिलांनी विनंती केली तुम्ही आणि आता एकनाथ शिंदेच्या एक बाळासाहेब त्यांनी केला एक जागा त्यांनी केली आहे मंत्रालयासमोर की आमदार तिथे त्यांच्या एका प्रवक्त्या बाई असलेल्या व्यक्तीने तिथे पत्रकार परिषदेत माझ्या विरुद्ध की असीम सरोदे हे अशा अशा प्रकारे राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांना ज्यांनी लहान लहान बिचारा मुलींवर अत्याचार केला त्यांची बाजू घेतात आणि त्यांचा एन्काउंटर झालं कोर्टात पण जातात. मग अशी स्त्रियांनी सांगितलं की पूर्ण न्याय व्हायचा असेल तर कोर्टात झाला पाहिजे. भारतीय संविधानाने कायद्याने आपल्याला सांगितलं. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी सुद्धा हे करून टाका. रस्त्यावरचा न्याय कोणाबद्दल आपल्याला मान्य नाही. रस्त्यावर कोणाला पोलिसांनी मारायचं नाही. कोणत्याच कारणामुळे एन्काउंटर करणं हे चुकीचं आहे असं केवळ भारत देशात सांगितलेलं नाही, जगात सगळीकडे एन्काउंटर हे बेकायदेशीर. आणि म्हणून तुम्ही सांगितलेला मुद्दा त्या तुम्ही जोडतो की त्या माणसाची हत्या झाली, त्याची हत्या झाली तुम्हाला वाईट पण वाटलं नाही. पण त्या केवळ माणसाची हत्या झाली नाही तर न्यायाच्या प्रक्रियेची जी हत्या झाली आहे त्याचं आपल्या सगळ्यांना वाईट वाटलं. कायद्याच्या प्रक्रियेतून न्याय मिळू शकत नाही असं नाही, तो मिळू शकला असता. पण मग त्या माणसाचं एन्काउंटर का झालं मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो. जे दोघ जण फरार होते त्या आदर्श शिक्षण संस्थेचे त्यांना वाचवण्यासाठी एक कारण. दुसरं कारण आहे की ज्या जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये झालं, ज्यांच्या मतदारसंघामध्ये झालं, ज्यांच्या मतदारसंघाच्या जवळ झालं त्यांना या मुलींच्या प्रतिष्ठेपेक्षा आपली स्वतःची राजकीय प्रतिष्ठा महत्वाची वाटते की माझ्या जिल्ह्यात मुख्यमंत्री असताना असं झालं आणि माझी बदनामी होत आहे. त्यामुळे मग आता सगळ्या मारून टाकण्यासाठी त्या माणसाला मारून टाकायचं आणि महाराष्ट्रातल्या जनतेला सांगायचं की आता आम्ही न्याय दिला. आणि मग देवेंद्र फडणवीसांचे पोस्टर लागले बदला पुरा. एक लक्षात ठेवा कायद्याचा वापर कधीच बदल्यासाठी व्हायला, कायद्याचा वापर न्याय मिळवण्यासाठी आणि न्याय हा कायद्याच्या प्रक्रियेतूनच मिळाला पाहिजे हे संविधान सांगते. आणि म्हणून आपण सगळ्यांनी डोकं अत्यंत संतुलित ठेवलं पाहिजे, शांत ठेवलं पाहिजे आणि समजून घेतलं पाहिजे की कायद्यावर आपण शेवटपर्यंत विश्वास ठेवायचा. किती त्रास झाला तरी चालेल, संविधानावर प्रेम करायचा किती त्रास झाला तरी चालेल. माणसं कोणी पण मध्ये ते आपल्यासाठी क्षुल्लक आहे. आणि त्यामुळे हे जे बदलापूरचं हत्याकांड झालेलं आहे हे अत्यंत चुकीचं आहे. सर्वोच्च न्यायालयाने एका केसमध्ये स्पष्ट केलेला आहे PUC वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र या केसमध्ये खूप आधी सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की एन्काउंटरचं समर्थन केलं जाऊ शकत नाही, एन्काउंटर ही गुन्हेगारी आहे. एवढंच नाही तर त्यांनी पुढचं वाक्य लिहिलेलं आहे की एन्काउंटरच्या विचारांचं समर्थन करणं सुद्धा गुन्हेगारी आहे. आणि त्या अर्थाने देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे त्यांच्यासोबतचे सगळे त्यांचे चर्चे हे सगळे गुन्हेगार आहेत. तुम्ही महाराष्ट्रातल्या लोकांना बिंडोक समजू नका. आंध्र प्रदेशमध्ये तसं झालं म्हणून आम्ही तसंच करतो आता आणि लोकांच्या भावना खेळवतो हे चालणार नाही. तुम्ही एका माणसाला मारलेला आहे, न्याय मिळण्याची प्रक्रिया तुम्ही मारलेली आहे आणि दोनच मुलींचा हा प्रश्न नव्हता, महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलींना वाचवण्याचा हा प्रश्न आहे की शाळांमध्ये अशा प्रकारचे अत्याचार कसं होतात हे आम्हाला उघड झालं असतं त्या न्यायातून, त्या प्रक्रियेतून. आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या मुलींना वाचवण्यासाठी एक प्रक्रिया तयार करता आली असती. ती करण्यापासून तुम्ही थांबवलं असल्यामुळे तुम्ही महाराष्ट्रातल्या शाळेत जाणाऱ्या सगळ्या मुलींचे गुन्हेगार आहात. आपण संविधान आणि कायदा हा धोक्यात कसा येतो याची प्रक्रिया जरूर समजून घेतली पाहिजे असं मला कळवळीने वाटते म्हणून मी आपल्यासमोर. आता हे लोक आपल्या विरुद्ध आहेत हे नंतर नसतील, दुसरे कोणते लोक असतील जे कोणतं नवीन सरकारी त्यांना सुद्धा प्रश्न विचारण्याची हिंमत आणि ताकद आपण नागरिक म्हणून ठेवणार आणि ते ठेवले पाहिजे. निकावपणाचा कळस करणारे जे लोक आहेत त्यांच्या सगळ्यांच्या संदर्भात आपण विचार करण्याची गरज. मी माहिती घेतली तेव्हा मला माहिती झालं, खरी खोटी माहिती असेल मी ओमराजे साहेबांकडून आणि आपले कैलास पाटील आणि तुमच्यापैकी अनेक जण जे पत्रकार त्याच्याकडून मला कन्फर्म करून घ्यायचे आहे की या जिल्ह्यातल्या काही तालुक्यांमध्ये मुद्दाम धर्मांधता वाढवली जात आहे, तसे प्रयोग केले जातात आणि ते आपण सगळ्यांनी थांबवले पाहिजे. मी जी माहिती काढली तेव्हा मला
नळदुर्ग, बेंगळी, परांडा, कळंब आणि आता धाराशिव मधल्या विशिष्ट समाजाच्या, नाव पण सांगतो, वडार समाजाच्या लोकांना धर्मांध बनवण्याचे प्रयोग काही शिस्तबद्ध लोकांनी चालवलेले आहेत, ते चालणार नाही असं त्यांना तुम्ही सांगितलं. मी एकदाच हे सांगत नाही, पोलिसांचा सुद्धा हा अहवाल आहे, आपण तपासून घेऊ शकतो. त्यामुळे संविधानासोबत संकट हे आपल्या आजूबाजूला आहे, आपल्या गावामध्ये आहे. आणि म्हणून आपण याच्या संदर्भात एक सांस्कृतिक दहशतवाद आणणारे लोक म्हणून, धार्मिक दहशतवाद आणणारे लोक म्हणून या सगळ्या लोकांकडे आपल्याला बघता आलं पाहिजे असं मला वाटतं. देशात जर संविधान सार्वभौम असेल, नागरिक सार्वभौम असेल, तर त्याची मदत आपण नागरिक आहोत याची जाणीव आपण, तर आपण कदाचित जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडून काम करू शकतो. आणि म्हणून मी मगाशी या दोघांचा उल्लेख केला की नम्र भावनेने लोकप्रतिनिधी म्हणून राहणं हा धोकेपणा, आणि हा खरा भारतीय संविधानाला अपेक्षित असलेला राजकीय नेत्याचा स्वभाव. म्हणून मी वरराजे निंबाळकर आणि कैलास पाटील यांचे उदाहरण दिले. असे अनेक उदाहरण महाराष्ट्रामध्ये देता येतील आपल्याला. आता इथे ते आहेत म्हणून त्यांचे उदाहरण आपल्या समोर. जातीय धार्मिक हिंसाचार आणि त्या संदर्भात काही फेकाफेकी लोकशाहीमध्ये सुद्धा आहे. त्या देवेंद्र पासून तर देवेंद्र पर्यंत सगळ्यांना धडा शिकवण्याचा अनेक या महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये आता सध्या इथे काही राजकीय कार्यकर्ते असतील त्यांना मी जे म्हणतो ते लगेच कळेल, प्रतिबंधात्मक कारवाईचा एक खूप अतिरेक सुरू झालेला आहे की आपल्या विरोधी पक्षाचे जे कोणते लोक असतील त्यांना जणू काही दुश्मन समजायचं आणि पोलिसांना हाताशी धरून त्यांच्यावर खोटे गुन्हे नोंदवून त्यांचा रेकॉर्ड तयार करून त्यांना तडीपार करता येईल असे प्रयत्न करायचे. हे अत्यंत वाईट सुद्धा राजकारण महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये सुरू झालेलं आहे. हे संविधान विरोधी आहे. याच्याबद्दल आपण सामान्य माणूस बोलणार नाही. बरं, आता दुसरा प्रश्न तुम्ही विचारात घ्या. मी एक वकील म्हणून आपल्याला सांगतो, तुम्ही साधा विचार करा की आपल्या जिल्ह्यातला एखादा असा व्यक्ती ज्याला या जिल्ह्यात राहण्यापासून बंदी केली पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल आणि तुम्ही त्याला दुसरीकडे ढकलून देत असाल, तर प्रश्न हा सुद्धा आहे की त्या दुसऱ्या जिल्ह्यातल्या लोकांना तुम्ही विचारलं का की हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस तुमच्या देशात थांबलाय, तुमच्या राज्यामध्ये किंवा तुमच्याकडे ढकलून का? तुम्ही दुसऱ्या लोकांवर अन्याय करू शकत नाही. जो तुमच्या जिल्ह्यात राहण्यासाठी धोकादायक आहे तो दुसऱ्या जिल्ह्यातल्या लोकांसाठी सुद्धा त्रासदायक असेल हेच नक्की आहे. तर मग अशा माणसाला दुसऱ्या जिल्ह्यात पाठवणे तडीपारीची व्यवस्था मानवी हक्कांचं उल्लंघन असंविधानिक आहे. कधीतरी व्यवस्था बदलली पाहिजे. तडीपार करणं हे थांबलं पाहिजे, पण तडीपार असलेल्या लोकांना आपण उंटावर घेऊन बसलो. त्यामुळे त्यांचा विचार झाला पाहिजे. आपल्याला सुशासन असलं पाहिजे असं जर वाटत असेल तर अट ही आहे की हम करे सो कायदा हे चालणार नाही. आधी या लोकांबद्दल म्हटलं जायचं की मुंह में राम बगल में छुपी असं म्हटलं जायचं. आता तर आपण त्यांच्यासोबत सत्तेच्या सगळ्या चाव्या देऊन टाकल्या. मग आता ते आपल्याला सोडतील का हा विचार करा की आपण सगळेजण नागरिक, संविधान मानणारे नागरिक त्याच्यासाठी बकरे आहोत कापण्याचे. अशा चुकीच्या लोकांच्या हातात आपण जर सरकारी यंत्रणा दिली असेल तर त्यांच्या कृतीवर त्या प्रश्नचिन्ह उभं करण्याची नागरिक जबाबदारी तरी विसरू नका. आपण नसणार, आपल्या घरचे असणार, तुमच्या घरातले मुलं वाटणार, हा भारत देश असणार, ही यंत्रणा जिवंत राहिली पाहिजे, लोकशाही जिवंत राहिली पाहिजे. तीच आपली ताकद आहे. तर आपल्या सगळ्यांची ताकद काही नाही. आपण सामान्य नागरिक म्हणून शिकलो आहोत. आजचा महाराष्ट्र जो आहे तिथे हे एन्काउंटर करावं लागतं अशा प्रकारचे. कारण की कायदा आणि सुव्यवस्था इथे नाही. कायदा आणि सुव्यवस्था नसल्याचं लक्षण आहे, प्राथमिक लक्षण आहे, दिसणारं लक्षण आहे की तुम्ही एका आरोपीला एन्काउंटर केलं. तिथे मगाशी ऍडव्होकेट सांगितलं, आम्ही त्या उरणला गेलो. मुस्लिम मुलगा आणि एक हिंदू मुलगी यांचा प्रेम होतं. त्यांचं बरोबर प्रेम होतं, पण त्यांच्या प्रेमामध्ये मग ते धार्मिक अडचणी वगैरे आल्या. त्या मुलाला काही कारणांमुळे अटक झाली आणि त्याचा बदला घेण्यासाठी त्यांनी असं कृत्य केलं. आता हे हिंदूंमध्ये प्रेम असलं तरी होऊ शकते, मुसलमानांमध्ये प्रेम असलं तरी होऊ शकते, बौद्ध मध्ये प्रेम असलं तरी होऊ शकते. कोणत्याही धर्मामध्ये प्रेम असलं
कोणत्या धर्माच्या व्यक्तीमध्ये तरी सुद्धा अशा घटना घडू शकतात, कारण की त्या प्रवृत्तीवर अवलंबून असतात. पण इथे या राज्याचं नेतृत्व केलेल्या व्यक्तीचा एक लहानसा मुलगा तिथे गेला. हिंदू आक्रोश करतो का कसा बसेल, त्यांनी सांगितलं घोषणा द्यायला लावल्या त्या मुलीच्या घराखाली. तिथे त्यांनी घोषणा द्यायला लावल्या की तुमचा आली तर आमचा बजरंगबली. आपला बजरंगबली केव्हापासून त्यांच्या मदतीला राहिला. एक बाई आल्या होत्या बजरंगबलीची मदत मागत आपल्याला अमरावती मतदारसंघ. ती जर निवडून आली असती तर कदाचित हनुमान चालीसा राष्ट्रगीतच तिने केलं असतं. पण त्या बाईला आपण पाडलं, कारण की हनुमानाचा हा स्वभाव नाही. हनुमानाचा स्वभाव मदत करण्याचा आहे, द्वेषाचा नाही. हनुमान हा अत्यंत बुद्धिमान असा माणूस होता. आपल्याला धर्माच्या नावाने चिडवण्याला आपण लक्ष ठेवलं पाहिजे आणि लक्ष दिलं पाहिजे त्यांच्यावर. त्या मुलीला राज्य सरकारने अजूनही मदत दिली नाही. जेव्हा आम्ही नोटीस पाठवली की ती मुलगी शेड्यूल कास्ट समाजाची आहे, सामाजिक न्याय विभाग, महिला आणि बाल कल्याण विभाग या सगळ्यांची एकत्रित जबाबदारी आहे गृह मंत्रालयासाठी सगळ्यांची, की त्यांनी तिला 8 ते 10 लाख रुपये परिवाराला मदत द्यायला पाहिजे. त्यांनी अजूनही दिली नाही. आमची नोटीस दिल्यानंतर आता त्या मुलीला एक पैशाची इन्स्टॉलमेंट मिळाली. सगळेजण राजकारणासाठी वापर मात्र अशा व्यक्तींचा करतात आणि कोणी आर्थिक मदत करत नाही. हे अत्यंत दुर्दैवाचं आहे. आणि म्हणून मी जेव्हा कोणाची बाजू मांडतो तेव्हा ती न्यायिक असली पाहिजे याच्यावर मी कटाक्षाने लक्ष याच्यावर ठेवतो. आणि त्यामुळे त्यांनी कोणी इथे व्हिडिओ कोणीतरी माझ्याबद्दल केलेला आहे की त्या बदलापूरची आरोपीची बाजू घेतली. आरोपीची बाजू घेणं शक्यच नाही. कधीच आरोपीची बाजू घेणार नाही. हे महाराष्ट्रातल्या लोक ठिकाणावर असलेल्या सगळ्या लोकांना माहिती आहे. तुमच्या एका चातुर्मात्य व्हिडिओवरून काही मत चालवणार नाही. न्यायाचं व्यवस्थापन या महाराष्ट्रामध्ये करण्यामध्ये जे अपयश देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांना आलेलं आहे आणि अजितदादांचं पण नाव घ्यायला पाहिजे, विसरून जातात. हे सगळेजण भ्रष्ट लोक ज्या पद्धतीने एकत्र आलेले आहेत ते आपण बघत नाही. माझं कोमराजे आपल्याला विनंती आहे, कैलास पाटील आपल्याला पण, इथे कोणी काँग्रेसचे नेते असतील त्यांना पण, राष्ट्रवादीचे शरद पवार ओरिजिनल यांचे असतील कोणी त्यांना, तुम्ही तुमच्या पक्षाच्या नेत्यांना कृपया सांगा की भाजपमधून आलेल्या लोकांना परत घेऊ नका आणि त्यांना आले तर तिकीट देऊ नका. आम्ही त्यांना काढणार आहे तुम्हाला. म्हणजे आम्ही त्यांच्या विरुद्ध बोलायचं, प्रवृत्तीबद्दल बोलायचं, तुम्ही त्यांना परत पक्षात घ्यायचं, पुन्हा तिकीटा द्यायच्या, हे चालणार नाही. तुम्ही सुद्धा आमच्या भावनांचा खेळ करायचा नाही. हे मी शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि काँग्रेसचे नेते यांना आपल्या जाहीर मंचावरून सांगू इच्छितो. आपल्याला हा बदमाशपणा जो घडवताना सतत दिसतो आहे त्याच्यावर उपाय काही लगेच मिळणार नाही. सत्ता बदलातून परिवर्तन लगेच होणार नाही हे सुद्धा मी आपल्याला सांगतो. कारण की जसं ह्या पक्षातून त्या पक्षात गेलेले अनेक लोक आहेत, प्रत्येक पक्षामध्ये वाईट विरोधीचे लोक आहेत. हे आपण समजून घ्यायला पाहिजे की त्याच्यामध्ये सुद्धा चुका करणारे काही लोक असणार, पण निदान ते लोकशाहीच्या जवळ आहे. हे लोकशाहीच्या खूप दूर गेलेले आहे आणि म्हणून यांना आपला विरोध आहे. आपल्याला या सगळ्या राजकारणाला निवडणुकीच्या माध्यमातून केवळ सत्ताकांक्षी असण्याकडून सत्तेकडे जाण्याचा त्यांचा मार्ग असेल तर आपल्याला त्यांना सत्तेकडून सत्याकडे न्यायचं आहे आणि सत्य आपलं सगळ्यांचं. त्या दृष्टिकोनातून आपण विचार केला पाहिजे. आपण या वाया गेलेल्या कालखंडावर आता नजर टाकण्याची गरज नाही. काळ वाया गेला. भारत खूप वर्षांनी मागे गेला कारण की यांनी यंत्रणा तोडल्या. ईडी, सीबीआय वापरात मी कधी मला सांगत नाही, न्याय व्यवस्था यांनी शिथिल केली. त्यामुळे एक लोकशाहीची इमारत उभी करण्यासाठी काही काळ मोठा लागत असतो. तो काळ यांनी झटकन म्हणून मागे आणलेला आहे. त्यामुळे परत लोकशाहीची भरपाई करण्यासाठी काही वर्षांचा मोठा काळ लागणार आहे आणि त्यासाठी आपण सगळेजण तयारी ठेवली पाहिजे असं मला वाटते. सुजाण लोकशाही विरुद्ध निर्बुद्ध कळपशाही असा हा सामना या वेळेसच्या विधानसभा निवडणूक आणि आपल्याला त्या निर्बुद्ध कळपशाहीला उत्तर म्हणून प्रत्येकाने मतदान केंद्रावर रांगा लावा आणि मतदान करा लोकशाहीच्या बाजूने. एवढं
राष्ट्रगीतानं कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. त्यावर सखोल असं मार्गदर्शन केलेले कायदेतज्ञ आमचे मार्गदर्शक ॲडव्होकेट असंती सरदेसाहेब यांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त केले. तसेच त्यांच्यासोबत ॲडव्होकेट बाळकृष्ण साहेब, ॲडव्होकेट श्री आवले, तसेच या कार्यक्रमाला या शहरातील सर्व संघटना तसेच सर्व जागरूक नागरिक तसेच पत्रकार बांधव, पोलीस प्रशासन अगदी कमी वेळामध्ये या कार्यक्रमाचं नियोजन झालं, परंतु शहरातील सर्व जागरूक नागरिकांनी याला भरपूर असा प्रतिसाद दिला. त्याबद्दल सर्व शहरातील नागरिकांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो व राष्ट्रगीताने हा कार्यक्रम संपेल अशी घोषणा. सावधान, एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे गाए तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय. भारत माता की जय.